हिंदुस्थानची ही प्रगती दरडोई आपण धरली, ज्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाहीत असाच फक्त या ठिकाणी मी पुरावा आणलेला आहे. कारण शास्त्रीबाबांनी आमंत्रणाच्या पत्रकामध्ये एक मोठं सूचक वाक्य घातलेलं होतं. आपापल्या क्षेत्रात अधिकारवाणीनीच बोलणारी मंडळी आजपर्यंत पाहुणे म्हणून इथे आलेली आहे. हा जो आकडा आहे आपण लक्षात घ्यावा. तो असा आहे की हिंदुस्थानची दरडोई उत्पन्नाची वार्षिक प्रगती किती आहे, दरडोई उत्पन्न कसं वाढत आहे. हिंदुस्थानमध्ये 1% नाही, 1% 90वा हिस्सा म्हणजे 1% नाही. आमच्या खाली फक्त मी इथं मार्क करून ठेवलेली आहेत 2च राष्ट्र आहेत. एक म्हणजे आपला ब्रह्मदेश आणि दुसरं फिलिपाईन्स. बाकी सारी राष्ट्र दरडोई उत्पन्नाच्या वाढीच्या दृष्टीने हिंदुस्थानच्या पुढे आहे. हिंदुस्थान एका दृष्टीने फार पुढे जात आहे. थट्टा म्हणून नव्हे, परंतु त्याचा या ठिकाणच्या तरुण पिढीला जरा विचार करावा लागणार. हिंदुस्थानची लोकसंख्या दरवर्षी 1,32,00,000 वाढत असते. दर 5 वर्षांनी हिंदुस्थानच्या लोकसंख्येमध्ये किती भर पडत असते. जर्मनीची जेवढी सारी लोकसंख्या आहे तेवढी भर दर 5 वर्षांनी आपण टाकत असतो. पण जर्मनीचं एका वर्षाचं उत्पन्न हे हिंदुस्थानच्या 3 पटीने आहे. आजच्या जर्मनीची लोकसंख्या ही 5,55,00,000 आहे. आजच्या भारताची म्हणजे मी भाषण सुरू करताना 51 कोटी होती. तोपर्यंत भारत काही गप्प राहिलेला नाही आहे, त्यात काही वाढ झालेली असेल. आणि मी आपल्याला सांगणार की ह्या आकड्याप्रमाणे मी अध्यक्षांच्या परवानगीने आंतरराष्ट्रीयदृष्ट्या मान्य केले गेलेले जे आकडे आपल्याला सांगणार आहे. जर्मनीचं आजचं हे उत्पादन $120 बिलियन, गणित आपल्या चटकन लक्षात येईल, आणि हिंदुस्थानचं $37 बिलियन असं दाखविण्यात आलेलं आहे. परंतु हे वार्षिक उत्पन्न आणि ही प्रगती आपण सोडून देऊ. हिंदुस्थानचं राष्ट्रीय उत्पन्न त्याचे ते कोटी किती हजार आहेत हे आपण सोडू. मुख्य आपल्याला चटकन लक्षात येईल हे गमक मी मुद्दाम इथं काढून आणलं होतं. मग आपलं जगातील आर्थिक स्थान आहे काय, कारण 3 पंचवर्षीय योजना झालेल्या आहेत आणि आपल्या राष्ट्राने नवं पाऊल टाकलेलं आहे असं आपल्याला सदैव सांगण्यात येतं. सकाळच्या बातम्या संध्याकाळी सांगणारी आकाशवाणी आपल्याला असं सांगते की रोज कारखाने निघत असतात आणि त्या कारखान्यातून असं सांगण्यात येतं की कशी प्रचंड डोंगरा एवढी प्रगती चाललेली आहे. आम्ही नतदृष्ट असल्यामुळे आम्ही आपल्याला सांगत नसतो असा आमच्यावर आरोप करण्यात येतो. मी आता आपल्याला काही माहिती देतो. हिंदुस्थानचं हे डॉलर्समध्ये आहे. हा अमेरिकन साम्राज्यवाद नसून रुबल्समध्येही मांडता आलं असतं आणि मग आपण नॉन अलाइन हे सिद्ध करता आलं असतं. परंतु दुर्दैवाने हे नाणं मानलं गेलेलं आहे आणि त्याच नाण्यातच हे उपलब्ध असल्यामुळे मी त्याचा उपयोग करत आहे. परंतु त्याचं भाषांतर म्हणजे द रिलेव्हंट फिगर इन रुपीज आय कॅन गिव्ह यू, त्याचं रुपयात रूपांतर करणं सोपं आहे. ₹7.50 आपण ते गुणून त्याचं उत्तर देऊ शकतो. हिंदुस्थानचं दरडोई उत्पन्न आज $72 म्हणजे 72 गुणिले 7.5, गणितात कोण चटकन येण्याचा ₹500 आसपास होऊ शकतं. ₹500 थोडं जास्ती होऊ शकत असतं. आणि हेच अमेरिकेचं किती आहे आपण पाहू. हे अमेरिकेचं आजच्या क्षणाला दरडोई उत्पन्न व्यक्तीचं 22,500 आहे. कॅनडामध्ये हे 14,000 आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे 12,000 आहे. फ्रान्समध्ये हे 14,000 आहे. इंग्लंडमध्ये हेच उत्पन्न 12,000 आहे. फक्त हिंदुस्थान हा ह्या 14 राष्ट्रात शेवटचा आहे. हे दरडोई उत्पन्नाबद्दल झालं. आता काही मंडळी म्हणतील की आकडे हे गैरसमज करून देणारे आहे. मला त्या कोट्या करायच्या नाही आहेत की स्टॅटिस्टिक्स आर लाईक लिपस्टिक्स, दे कन्सील मोर दॅन दे शो. आकड्यांनी गैरसमज होऊ शकतो ही मला माहिती आहे, परंतु काही मर्यादेपर्यंत आकड्यांनी बोध होऊ शकतो, म्हणून या आकड्यांचा मी या ठिकाणी उपयोग करणार आहे. खरं कशाचं गमक असतं की रुपये किती मिळाले हे महत्त्वाचं नाही. राष्ट्रीय उत्पन्नावरूनही काही बोध होणं शक्य नसतो. वाट्याला तुमच्या आमच्या ज्ञानबाचा काय येत असतं हे महत्त्वाचं असतं. आकड्यांनी रुपये किती जमा झाले हे महत्त्वाचं नसून त्या रुपयाने सामान्य भारतीयाला तांदूळ किती मिळाला, गहू किती मिळाला, साखर किती मिळाली, गूळ किती मिळाला,
सणंग किती मिळालं, कपडा किती मिळाला, साड्या किती आल्या, लुगडी किती वाट्याला आली, यांचीच आपण आता या ठिकाणी मापदंड घेऊ आणि जगाबरोबर आपली तुलना करू. हिंदुस्थान सारखा महागडा देश जगात नाही आहे. समाजवाद ज्यांना आणायचा असेल त्यांना हे लक्षात ठेवावं लागणार आहे की समाजवादाचा आरंभ असा होत असतो की ज्ञानबाला त्याच्या घामातून, त्याच्या श्रमातून, त्याच्या कामातून, त्याच्या हक्काने पोटभर अन्न मिळतं, अंगभर वस्त्र मिळतं आणि निवाऱ्याला जागा मिळत असते. जन्म हा शाप नसतो आणि म्हातारपण हा चिंतेचा विषय बनत नसतो. हे जिथं होत असतं त्याचं नाव समाजवाद. ते ज्योतिषाला विचारायला नको, ग्रंथात परीक्षण करायला नको, संशोधन करायला नको, माणूस म्हणून जगता येणं ही व्याख्या ऋषी मुनींनी सांगितली होती. त्यावेळेपासून तो आजपर्यंत हीच व्याख्या राहिलेली. मूलतः मानव हाच त्याचा मापदंड राहील, हाच त्याचा तराजू राहील, त्याचं सुखदुःख हीच आमची मापं राहतील आणि मग ही मापं लावून आम्हाला कौल द्यावा लागेल की आलेलं आहे की नाही आहे. हिंदुस्थान इतका महागडा देश कसा नाही याचं एक अलीकडे संशोधन झालेलं आहे आणि त्यात असं दाखवून आलेलं आहे, क्षणभर माफ करा की हे मी इंग्रजीतच आपल्याला वाचून दाखवेन, की हिंदुस्थानामध्ये पोस्टाचा भाव हा अमेरिकेच्या मानाने 13 पटीने आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने? तिथल्या व्यक्तीचं दरडोई रोजाना उत्पन्न पाहायचं आणि तो मनुष्य आपल्या आत्तेला, आपल्या मामाला, आपल्या काकाला, आपल्या प्रेयसीला, आपल्या मित्राला पत्र पाठवायला त्या उत्पन्नातील त्याला किती वाटा द्यावा लागतो. ही कसोटी आपण लावल्यानंतर असं आढळून येतं की हिंदुस्थानात जे दरडोई उत्पन्न आहे दर दिवसाचं, ते घ्यायचं आणि त्याच्यातून एक पत्र पाठवायला, एक कार्ड टाकवायला, ज्याला आता इनलँड म्हणतात, ते पाठवायला त्या उत्पन्नातील किती वाटा द्यावा लागतो, तो अमेरिकेत किती द्यावा लागतो हे पाहिल्यानंतर ज्या अमेरिकेमध्ये उत्पन्न किती, आमचं 525 उत्पन्न आणि त्याचं 22,000 उत्पन्न, हे लक्षात घेतल्यानंतर असं आढळून येतं की हिंदुस्थानामध्ये पोस्टाचे भाव हे 1300% किंवा 13 पटीने अमेरिकेपेक्षा जास्ती महागडे आहे. The postage rate in the US on the United scale is 1%, while it is 13% in this country. Similarly, on the same scale, butter is 54 times more expensive here than in Britain. लोणी हिंदुस्थानात अमेरिकेपेक्षा 54% अधिक महाग आहे. पण आपण दम ठेवला पाहिजे. हिंदुस्थानामध्ये बिजली जी कोयनेमध्ये तयार होत असते ती अमेरिकेच्या मानाने 60 पटीने जास्त महाग आहे. हे शास्त्रोक्त निकष काढण्यात आलेले आहे. हे झालं समाजवादी कल्याणकारी राज्यामधील महागाईबद्दल, ज्याची आकड्यांनी तुम्हाला ओळख करून द्यायला नको, ज्याची चणचण गृहिणींना रोज भासत असते. जो संबंध घरात मानगुटीवर बसलेला आहे त्याला चूड दाखवून ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. महागाईचं यापेक्षा वर्णन नको, कारण त्याचे चटके आणि त्याचे फटके सगळ्यांना भोगावे लागत असतात. पण मी दुसरी काही आपल्याला माहिती देणार आहे. जगाच्या मानाने आम्ही कुठं? जग हे हिंदुस्थानचं मूल्यांकन करून हिंदुस्थानला जगात स्थान द्यायचं की नाही, हा निष्कर्ष माझी किंवा मंत्र्यांची किंवा मुख्यप्रधानांची भाषणं करून करत नाही. त्यांच्या हातात काही तराजू आहे, त्यांच्या हातात काही मापदंड आहेत, ते ठरलेले आहेत. त्यांनी मापून मोजून तोलून ते आमचं स्थान ठरवत असतात. मग काय आढळून येतं? हे असं आढळून येतं की आपण जगातील ह्याच्यासारखी साधी गोष्ट घेऊ, साखरेसारखी किंवा दुधासारखी. ऑस्ट्रेलियामध्ये दर दिवसात दरडोई मनुष्य 603 ग्रॅम्स इतकं दूध घेत असतो आणि भारतात आकडे गैरसमज करून घेणारे असतात, कारण ज्यांना एकही ग्रॅम मिळत नाही अशी लक्षावधी जनता आहे ती आपण नंतर पाहू हिंदुस्थानामध्ये. परंतु केवळ ऑस्ट्रेलियाचे दरडोई 650 ग्रॅम्स दूध आणि भारताचं हे 110. आकड्यामुळे कसा मोठा होतो ते सांगतो की शास्त्री बुवांचं वार्षिक उत्पन्न, काल्पनिक आपण असं मानू, 20,000 आहे आणि माझं 100 रुपये आहे. आता आकडेशास्त्र असं करतं की ह्या दोघांचं किती, 20,000 अधिक 100 आणि दरडोई किती ठरलं मग 10,050. आकडेशास्त्राने असा घोटाळा होत असतो आणि हा घोटाळा संभवित आहे, मला माहिती आहे, हा अनिश्चित असतो. परंतु हे जे आकडे काढलेले आहेत ते हे धोके टाळून काढलेले आहेत, हे विशेषतः अर्थशास्त्रज्ञांना माहिती असेल. परंतु साखरेच्या बाबतीमध्ये पहा की जगामध्ये सामान्यतः
सुसंस्कृत राष्ट्रामध्ये जेवढी साखर दरडोई येत असते त्याच्या 1/4 भारतामध्ये येत असते. आता साखर सोडू आपण, कारण साखर चैनीची गोष्ट आहे असं आपल्या देशात एक गैरसमज आहे. अनेक गैरसमज, भोळ्या समजुती या देशामध्ये आहेत. त्यापैकी ही एक आहे, मांजर आडवं गेलं तर शुभ कार्याला मारक. हा जेवढा गैरसमज तेवढी साखर प्रकृतीला मारक हा गैरसमज आहे. मिळत नाही त्याच्यावर सुंदर सोनेरी पांघरुण आम्ही घालत असतो की ती मुळी प्रकृतीलाच मारक असते. म्हणून ती ठीक आहे, साखरेबद्दल कदाचित वाद होऊ शकेल, आपण दुसरी घेऊ. आता कपड्या लत्त्याचा प्रश्न आहे. आपल्या वाट्याला किती येतं आपण पाहू जगामध्ये. हिंदुस्थानमध्ये कापूस दरडोई हा केवळ 5.25 पौंड येत असतो. जपानसारख्या राष्ट्रामध्ये जे पराभूत झालं होतं, जे उद्ध्वस्त झालं होतं, जे बेचिराख झालेलं होतं, आणि राष्ट्र कशी बेचिराख होत असतात याची भारताला कल्पना नाही आहे. 150 वर्ष इंग्रजांनी इथे राज्य केलं म्हणून प्रत्येक पाप त्यांच्या डोक्यावर आतापर्यंत फोडणं हे सोयीस्कर होतं, परंतु लाभदायक नक्कीच नव्हतं. आणि प्रामाणिकपणाचं ते गमक कधीही ठरू शकणार नाही आहे. कारण इंग्रजांनी इथं जाताना जो भारत ठेवला होता आणि पराभवाच्या खाईतून उभा राहिलेला जपान यांची तुलना करून पहा, जर्मनीची तुलना करून पहा. जर्मनीत 1945 साली पराभव झाला. त्यावेळी घरापैकी 45% घरं ही बेचिराख झालेली होती. अशी शहरं होती की ज्यापैकी 62% घरं जमीनदोस्त झाली होती. युगोस्लाविया जर्मनांच्या आक्रमणाविरुद्ध लढला. स्वातंत्र्याकरता किती बलिदान द्यावं लागतं आपण क्षणभर लक्षात घेऊया. युगोस्लावियामध्ये दर 9वा मनुष्य जर्मनीशी टक्कर देताना मारला गेलेला होता. 1,80,00,000 लोकसंख्या असलेल्या या राष्ट्राची 17 लाख माणसं दारातीर्थी पतन पावलेली होती. अल्जेरिया आणि फ्रान्स विरुद्ध स्वातंत्र्य संग्राम चालू ठेवला होता. 9 लाख माणसं मारली गेली. दर 11वा मनुष्य मारला गेला होता. म्हणजे हिंदुस्थानला हाच जर निकष लावायचा, हीच कसोटी लावायची असती